डोंगरादेव उत्सवाचे आज गवळाचे दर्शन घेऊन सांगता बोकड बळी देऊन संध्याकाळी भंडारा तर सगळ्या सोयऱ्यांना आमंत्रण प्रथा। कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे या तालुक्यात जवळपास सगळ्याच खेडेगावात व वाड्यापाड्यात डोंगरादेव भाया मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले। त्यातच यावेळी तालुक्यातील पुनत खोऱ्यातील लखाने गावात यावेळी हा उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवाची सांगता काल मार्गशीर्ष पौर्णिमेला भगत मुधानी मठावरील थोंबाची विधिवत पूजा करून थोंब उपटतो। त्यांच्यासोबत व्रतात सामील असलेल्या सर्व माऊल्या ग्रामस्थ डोंगरादेवाचे गाणे म्हणत गड घेण्यासाठी गवळाच्या दिशेने रवाना होतात। यावेळी आदिवासी स्त्रिया दिव्याचे ताट करून माऊल्यांना ओवाळतात व माऊल्या रात्री गडाच्या पायथ्याशी मुक्काम ठोकतात। या जागेला रानखळी असे म्हणतात। तेथे पुन्हा थोंब रोवला जातो। दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ मुधानी भगत गहू जवळ जातात। तेथे स्वच्छता सारवण करतात। 5 आरत्या महादऱ्या मोठा दगडी दिवा अगरबत्ती लावतात। गवळाच्या गुहेसमोर ढवळा कोराशीला उपरणे धरतात। तेथे भगत कणसरा नागली तांदूळाच्या 125 पुंजा टाकतो। संपूर्ण पुंजा अर्चा झाल्यावर भगत मोठ्याने 5 वेळा लक्ष्मीच्या नावाने लक्ष्मी असा आवाज देताच खाली रानखळीवर थोंबाभोवती बसलेल्या माऊल्या बायांचा सूड उठतो आणि सर्व माऊल्या गाणे म्हणून नाचू लागतात व सकाळी माऊल्या पहाटे 5 वाजताच झुंजमुंजालाच गड घेण्यासाठी जातात। त्यानंतर प्रत्येक माऊलीच्या कमरेला ओटीत डाळी पोहे नारळ बांधतात। ओटीतील डाळी पोहे वाहतात, दर्शन घेतात आणि हे डोंगरादेवा सालाबाद प्रमाणे आम्ही आज तुझ्या दर्शनाला आलो आहोत। आम्हाला आमच्या मुलाबाळांना आमच्या गावाला सुखी ठेव, आमच्या शेतीबाडीत धान्याला बरकत येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करतात। डोंगरादेवाचे गौळ डोंगराच्या अत्यंत उंच व अवघड कपारीत गुहेत आहेत। अशा गवळात घुसणे म्हणजे एक प्रकारे दिव्य परीक्षाच असते। या कालावधीत गवळात घुसणे माऊल्यांना फारसे अवघड नसते। ही सुद्धा एक प्रकारे डोंगरादेवांचीच कृपा आहे अशी आदिवासींची श्रद्धा आहे। गवळाची पूजा आटोपल्यावर सर्व माऊल्या आपल्या गाव वस्ती जवळील धानीवर स्थानी येतात। भगत येथे स्वच्छता सारवण करून धानीला शेंदूर लावतो। या जागेवर सुद्धा तांदूळ कणसराच्या 125 पुंजा टाकून प्रकृतीला आळवणी विनंती केली जाते। व्रताचा समाप्तीचा दिवस असल्याने येथे आदिवासी महिला अबालवृद्ध पाहुणे रावळे सगळे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। माऊल्यांना फुले जिंकायला लावतात। नंतर माऊल्यांच्या अंगावरील वारे मोडले जाते। दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरून मागितलेल्या कमारीचे नारळ प्रसादाचे सर्वांना वाटप करून माऊल्यांना टोप्या घालण्याचा कार्यक्रम होतो। अशा प्रकारे आदिवासींच्या डोंगरादेवाच्या व्रताची सांगता होते। कळवण तालुक्यातील ठिकठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला होता। आज गड घेऊन मोठ्या उत्साहात सांगता झाली। गिरणा वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश गायकवाड, पुनत खोरे, कळवण। दळबाई